नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर सुनील ठोंबरे सर. सिनियर इंजिनियर म्हणण्याचं कारण म्हणजे आता आम्ही गप्पा मारत होतो ते म्हणले फार पहिला हा काळ होता म्हणजे 1989 वगैरे, जेव्हा त्यांनी हे पासआउट होऊन या क्षेत्रात आले आणि तेव्हा हार्डली काही इंजिनियर्स ही संकल्पनाच आधी मुळात नव्हती. तेव्हा मिस्त्री किंवा कॉन्ट्रॅक्टरकडनंच घर बांधून घ्यायचं अशी संकल्पना होती. त्या काळापासून त्यांनी या क्षेत्रात सुरुवात केली कामाला आणि आता रेसिडेन्शियल आणि इन्स्टिट्यूशनल मध्ये सुद्धा एज्युकेशनल बिल्डिंग ही त्यांची स्पेशालिटी आहे आणि त्याच्यात त्यांचं काम चालू आहे. त्यामुळे एकंदर त्यांचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते आणि या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. तर गप्पांना अर्थातच आपण अशी सुरुवात करूया, ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी जी आता आपण बोलत होतो तर ती पण ऐकायची की तुम्ही कसं या क्षेत्राकडे वळालात, तुमचा पहिला स्ट्रगल कसा होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे आलात. सो ही शैक्षणिक आणि सगळी पार्श्वभूमी कशी होती? मी माझे प्रथम गुरु NM मावड, जे नाशिक जिल्ह्याचे बांधकाम सभापती, जिल्हा परिषदेचे साधारणतः 15 ते 20 वर्ष सभापती होते. ते मोठे नाशिक मधले मोठे वास्तुविशारद होते आणि त्यांच्याकडे मी 2 वर्ष प्रॅक्टिस करून त्या शिदोरीवर मी आज उभा आहे आणि हे श्रेय सगळं मी माझ्या गुरूंना NM मावड यांना देतो. प्रथम माझा सुरुवात म्हणजे मी जिल्हा परिषद शाळेमध्ये 1ली ते 4थी झालो लासलगावला. नंतर मी 5वी ते 10वी येवला तालुक्यात मुखेड इथे 5वी ते 10वी केली. 10वी नंतर मला डिप्लोमाला जायचं होतं सिव्हिल इंजिनिअरिंगला. 10वीच्या बेसवर डिप्लोमाला जायचं होतं, पण घरची परिस्थिती आर्थिक थोडी नाजूक असल्यामुळे आम्हाला जमीन वगैरे शेती वगैरे भरपूर, पण दुष्काळी भाग असल्यामुळे पीक पाणी काही येत नव्हतं. आमचे वडील बँकेत मॅनेजर होते आणि घरच्यांचा पूर्ण प्रपंचाच्या 7 ते 8 चुलत्यांचा सगळ्यांचा कारभार चालवणं, तो लोड प्रचंड असल्यामुळे त्यांना मला शिकवण्यासाठी पुरेसा पैसा नव्हता. त्याच्यामुळे मला त्यांनी 10वीच्या बेसवर काही डिप्लोमा सिव्हिलला पाठवलं नाही. त्यानंतर त्यांनी सांगितलं तू 11वी 12वी कर, नंतर बघू. मी 11वी 12वी सायन्स केलं. 11वी सायन्स 12वी सायन्स केल्यानंतर मी पासआउट झाल्यानंतर त्यावेळेस सुद्धा परिस्थिती हलाखीचीच होती, काही प्रॉपर नव्हतीच. त्यानंतर त्यांनी सांगितलं बाबा तू एक काम कर, BSc कर, BSc करून MSc कर आणि प्राध्यापक वगैरे असं काहीतरी त्यांनी सजेस्ट केलं त्यावेळेस. पण मी थोडासा हट्टी होतो, जिद्दी होतो आणि मी पहिल्यापासून जिद्दी होतो आणि त्या जिद्दीवर मी वडिलांना सांगितलं मी करेल तर सिव्हिलच करेल, अन्यथा मी शिक्षण करणार नाही, मी घरी बसेल, या शब्दात मी त्यांना सांगितलं. मग त्यांनी बरेचसे पैसे, काही कर्ज केलं, काही इकडून तिकडून मित्रांकडून उसने आले आणि त्यावेळेस मला मी 10वीला मला फर्स्ट क्लासमध्ये सुटलो. मी त्यावेळेस मला प्रवाराला डायरेक्ट ऍडमिशन मिळालं आणि 3 ते 3.5 हजार रुपये फी भरण्याची परिस्थिती नव्हती त्यावेळची. 3-3.5 हजार फी होती फक्त प्रवाराची. 1983-84 ची गोष्ट बोलतोय मी, तर 85 ची गोष्ट बोलतोय. तर त्यावेळेस 3-3.5 हजार रुपये इकडून तिकडून जेमतेम करून ते भरले आणि मी डिप्लोमा तिथे फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मध्ये पास झालो. आणि त्यानंतर मला प्रवारा इन्स्टिट्यूटने माझं LC 2 महिने दिला नाही का, तर त्यांची अपेक्षा होती की आमच्याकडेच त्यांनी डिग्री करावं, कारण हा हुशार मुलगा आहे, त्याच्यामुळे मला त्यांनी LC पण दिला नाही. 2 महिने माझा LC पण दिला नाही, पण माझं परिस्थितीच नव्हती आर्थिक, त्याच्यामुळे वडिलांनी मला कसं तरी डिप्लोमा केलं. ते शिक्षण करून मी माझं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करण्याची तयारी केली. कारण मी डिप्लोमा झाल्यानंतर मला जॉब मिळत होते, मला महानगरपालिकेमध्ये JE म्हणून जॉब पण मिळत होता. माझं वेटिंग 50 इंजिनियरांची भरती होती त्यावेळेस, महानगरपालिका नाशिक महानगरपालिका. त्यावेळेस माझा 19व्या नंबरलाच लिस्टमध्ये नाव होता. पण त्यावेळेस काहीतरी स्टेजच्या कारणामुळे ती भरती थांबली आणि ती भरती थांबली तशी त्या पद्धतीने आजपर्यंत स्टे आज पण कायम आहे. तो परत भरतीच झाली नाही. त्याच्यानंतर मला शिर्के कंपनीमध्ये, पुण्याच्या कंपनीमध्ये, मला फार गोव्याला, दुबईला, मला भरपूर ठिकाणी ऑफर आल्या होत्या. पण मी माझं एक पहिल्या दिवसापासून तत्व होतं तर आपण रोजगार द्यायचा आहे, आपण स्वतः हे करायचं, बिझनेस करायचा, आपण नोकरी करणार नाही. माझ्या डोक्यात पहिल्या दिवसापासून होतं आपण रोजगार तयार करून लोकांना देऊ आपण. आणि माझ्याकडे परिस्थिती नसताना सुद्धा पण माझी महत्वाकांक्षा फार मोठी होती
बरोबर. त्या महत्वाकांक्षेच्या जीवावर मी आज इथपर्यंत हा प्रवास केलेला आहे. फार महत्वाचा आणि काय म्हणतो संघर्षमय खरा प्रवास होता. संघर्ष म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी 88-89 ला पास झालो. माझा जो मित्र आहे, कॉलेजचा मित्र NM आवड, जे मी प्रथम तुम्हाला माझे गुरु मानलं, त्यांचा जो मुलगा आहे तो मी बरोबर होतो. योगाने क्लासमेट होतो, रूममेट होतो. आम्ही 3 वर्ष बरोबर होतो डिप्लोमाला. मग मला घरच्यांना काही कल्पना नाही, कुठे जॉब करायला पाहिजे, कुठे जायला पाहिजे, काय होईल या मुलाचं, कसं गाईडलाईन करणार, काय नाही, पूर्ण कल्पना नव्हती. शेवटी मी त्याच्याकडे गेलो. नाशिकला राहत होते ते. नाशिकला आलो तेव्हा त्याचं नाव अनिल आहे. त्याला म्हटलं, बाबा तुझ्या वडिलांना एक रिक्वेस्ट कर, तुझ्या ऑफिसमध्ये काही जॉब असेल तर मला दे. मग त्यांनी मला त्यावेळेस जॉब दिला. 500 रुपये महिन्यावर माझी सुरुवात झाली. मी त्यांचं कन्सल्टिंग आर्किटेक्टचं ऑफिस होतं माजदा हॉटेल समोर नाशिकला, स्पॅन कन्सल्टंट म्हणून. तर त्या कंपनीमध्ये मी जॉईन झालो. मी 88, 89, 90 पर्यंत मी प्रॅक्टिस केली. आणि मी तिथे आर्किटेक्चर प्रॅक्टिस जास्त झाली, कारण आहे ना तिथे सगळं कन्सल्टिंगच होतं आणि फील्डचं वर्क त्यांचं वेगळं होतं, त्यांची वेगळी टीम होती. मी 2 वर्ष ऑफिशियल प्लॅनिंगचं, कन्सल्टिंगचं, डिझाईनचं सगळं काम शिकून घेतलं. नंतर मी सरांना डायरेक्ट NM आवडांना रिक्वेस्ट केली, सर मला फील्डवर द्या आता. मग मी 1 वर्ष फील्डवर काम केलं. माझ्याकडे 150 बंगल्याची शास्त्रीनगर हाऊसिंग सोसायटी पिंपळगाव बसवून ही ताब्यात दिली त्यांनी, ती हँडल कर म्हणे. मी 150 बंगल्याची शास्त्रीनगर हाऊसिंग सोसायटी, तिथे माझा साईटवरचा ऍक्च्युअल अनुभव आला. लेबर मॅनेजमेंट काय असतं, कशा पद्धतीने काम चालतं, प्रॅक्टिकली हे कॉन्ट्रॅक्टर लोक कसे काम करतात, आपण काय केलं पाहिजे, टेक्निकल काय काय नाही, हे सगळं प्रकार मी 1-1.5 वर्ष तो अभ्यास केला. आणि मी माझ्या लासलगावून पिंपळगाव बसवंतला अपडाऊन करायचो साईटवर. आणि मला त्यावेळेस त्यांनी मला साईटवर दिल्यानंतर 700 रुपये महिना केला. 500चा 700 केला. मग 700 मी काय 700 त्यावेळेस जेमतेम मी ते पेमेंट माझं कॅनरा बँक अकाउंटलाच कंपनीचं पडायचं, मी त्याला हात पण लावत नव्हतो. मग मी वरच्यावर हे प्लॅनिंग वगैरे सुपरविजन प्रायव्हेट करत राहायचो. हा जॉब करून प्रायव्हेट सुपरविजन कन्सल्टिंग करत करत मी त्याच्यावर माझी उपजीविका भागवत होतो, डे टू डे खर्च भागवत होतो. मी पेमेंटला माझ्या कधी हात लावला नाही, ते तसेच पडले. कॅनरा बँकेमध्ये ती सगळी संचयनी तशीच राहिली. नंतर 1200 रुपये पेमेंट झालं माझं. 92 साली लग्न झालं. 92 साली लग्न झाल्यानंतर मी म्हटलं, आता आपली प्रॅक्टिस 2-3 वर्षाची झाली, आता आपल्यावर जबाबदारी मोठी आलेली आहे, बरोबर, की आपण आता मॅरिड आहे. त्यामुळे आता 1200 रुपये महिन्यावर आपला प्रपंच भागणं अशक्य. मी रिझाईन केलं. मी साधारणतः 90ला रिझाईन, 92ला रिझाईन केलं. म्हणजे 89ला मी प्रॅक्टिस चालू केली. 89, 90, 91, 92ला रिझाईन केलं. 3 वर्ष मी NM आवड सरांकडे होतो. 92ला रिझाईन करून मी छोटे मोठे कामं सुरू केले. छोटे मोठे म्हणण्यापेक्षा कोणाचा प्लॅन करणं, कोणाचं काय असेल काय नाही, फार मी किचन ओट्याची कामं केले, फरशा बदलण्याची कामं केले, इव्हन कोणाचे पत्रे बदलायचे, जुन्या घराचे पत्रे बदलून पत्रे टाकणे, रिपेरिंग काम करणं, इथून माझी ही सुरुवात झाली. कारण मला कुठले फॅमिली बॅकग्राऊंड नव्हतं, कुठे काही फायनान्शियल सपोर्ट नव्हता, कुठेही तरी काहीतरी आपल्याला उभं राहायचं, करायचं. मग छोटे मोठे मी कामं चालू केले. एक 500 स्क्वेअर फुटाचं, 700 स्क्वेअर फुटाचे त्यावेळेस 1-2 बंगले मी चालू केले. मग मला भांडवलाचा प्रश्न, भांडवल, मग माझं जे मी 3 वर्ष जी नोकरी केली, जे पेमेंट माझं जमलेलं होतं कॅनरा बँकेतलं, ते साधारणतः 24 ते 25 हजार माझं कलेक्शन झालं होतं 3 वर्षाचं. त्या 25,000च्या बेसवर मी इंडस सुझुकी गाडी घेतली त्यावेळेस. काही 8-9 हजारची गाडी असेल, ती पण हप्त्यावर घेतली. आणि 10-15 हजार रुपयाचं खेळतं भांडवलवर मी ते छोटे मोठे बंगले चालू केले. आणि ते करता करता मी आज वेल सेटल आहे. माझं ऑफिस आहे, माझ्या हाताखाली असंख्य इंजिनियर तयार झाले, ते पण प्रॅक्टिसला लागले. तुम्हाला सांगायचं म्हणजे आतापर्यंत 3 ते 4 इंजिनियर माझ्या ऑफिसमध्ये प्रॅक्टिस करून गेले, ते सगळे सेटल आहे. ते सुद्धा प्रचंड जोमाने काम करताय. एखाद्या वेळेस तुमच्या आयकॉनच्या माध्यमातून इंटरव्ह्यूला सुद्धा ते मिळतील. एक रसाळ म्हणून आहे, एक शुभम श्रीमंते, एक हर्षद देवडे, आता माझा पुतण्या स्वतः आलेला आहे. 4 इंजिनियर ऑलरेडी माझ्या ऑफिसमधून तयार होऊन स्वतःचे त्यांनी वेल सेटल झालेले. आणि मी हे करता करता छोटे मोठे मध्ये प्लॉट पण घेतले. आणि म्हटलं एक 96-97चा एक बूम आला, जे मी 1-1, 2-2 गुंठ्याचे 2-4 प्लॉट घेतलेले होते.
ते प्लॉट नंतर मी सेल केले. ओके. मला प्रचंड त्याच्यातून पैसे मिळाले. हो. ते पैसे प्लस आपलं कन्स्ट्रक्शन चालूच होतं. नंतर मग मी छोट्या छोट्या कामातून थोड्या मोठमोठ्या पॅरामीटरमध्ये वर येत, नंतर मला कालांतरे माझे पार्टनर संजय पाटील एक भेटले. बरोबर. ते पण मग माझ्या जोडीला आले. मग आम्ही दोघांनी हा बिझनेस, नंतर मी मराठा विद्याप्रसारकचे भरपूर शाळेंची कामं केली. बरोबर. म्हणजे मराठा विद्याप्रसारक नाशिक जिल्ह्यातली मोठी शैक्षणिक अग्रगण्य संस्था आहे. बरोबर. जे माझ्यामध्ये 700 ते 800 शाळा असतील त्यांच्या. नक्कीच. तर मी साधारणतः 10 ते 12 शाळा त्यांच्या आजपर्यंत झालेल्या आहे. वा. मी लासलगाव कॉलेजला आर्ट्स कॉमर्स सायन्सच्या कॉलेजच्या तिथले कॉलेजचे मोठमोठे प्रोजेक्ट आता चालूच आहे. आता रनिंग माझं 4-4.25 शेअरचं काम चालूच आहे. क्या बात आहे. आणि त्यातून हे जे थोडासा कॉन्ट्रॅक्टचा पैसा काही मी कन्सल्टिंग पण करतोय, आर्किटेक्चर प्रॅक्टिस पण करतोय, आणि प्लस कॉन्ट्रॅक्टरशिप पण करतोय, प्लस बिल्डरशिप पण करतोय, आणि लँड डेव्हलपिंगचे कामं करतोय. Very good. एका छताखाली मी सगळं घेऊन सगळे बसलो. जातात कारण बाबा. ग्रामीण भाग असल्यामुळे हम्म. एक स्पेशल जॉब घेऊन शक्यच नाही. मी असंख्य जॉब घेऊन त्याच्यातून प्रत्येक ठिकाणाहून पॉकेटमधून गोळा करत आज आलो. नंतर मी थोडा फायनान्शियल बऱ्यापैकी स्ट्रॉंग झाल्यानंतर मी माझं स्वतःचं घर घेतलं, बंगला घेतला, गाडी घेतली. माझे मुलं पण चांगले शिकले. माझा मुलगा मोठा डॉक्टर आहे, लहान IT इंजिनियर आहे, दोन्ही सेटल आहे. मुलगा MBBS झालाय, आता PG साठी तयारी पण करतोय, आणि लहान मुलगा IT इंजिनियर होऊन तो जॉबला पण आहे. नक्कीच. आणि सगळ्यात महत्वाचं आता राहिली विषय, नंतर मी छोट्या मोठ्या जमिनीमध्ये इंटरेस्ट घ्यायला लागलो. मग जमीन घेऊन स्वतः एक नंबर ऑफ पार्टनर्स 5 ते 6 घ्यायचे, कधी 4 घ्यायचे, जसं एरिया वाईज आणि लँडची कॉस्ट वाईज. मग ते पार्टनर्स घेऊन मी जमिनी घेणं, प्लॉट पाडणं, प्लॉटमधून सेल आउट करणं, त्याच्यातून नफा भोग करणं, किंवा काही प्लॉटमध्ये आपल्या स्वतःच्या बिल्डिंग्स तयार करणं. 1-2 मी फ्लॅट सिस्टीम पण केलेले आहे, हाऊस पण केलेले, बंगलो पण बांधलेले. असा हा प्रवास चालू आहे. आजपर्यंत मी ह्या स्टेजला आलेलो आहे. वा. हा तर फार मोठा पण चांगला आणि इंटरेस्टिंग तेवढाच प्रवास होता. आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे फक्त मोजक्या येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे तुम्ही जसं हे क्षेत्र बदलताना बघितलंय, त्याचप्रमाणे तुम्ही नाशिक जिल्ह्याचा पण एक प्रवास बघितलेला आहे. तर त्या संदर्भातला प्रश्न आहे की नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून, एक इथला रहिवासी म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला काय वाटतं, या प्रशासनानं आता कुठल्या क्षेत्रावर काम केलं पाहिजे तर नाशिकचा एक सर्वांगीण विकास आपल्याला बघता येईल? नाशिकचं फोरकास्ट जर बघितलं, विजन जर बघितलं, तर माझं वैयक्तिक मत आहे, जोपर्यंत तुम्ही इंडस्ट्री ग्रोथ, IT सेक्टर तुमचा ग्रोथ वाढत नाही. IT सेक्टर हा फार महत्वाचा आहे. तुम्ही IT सेक्टर डेव्हलप जर झालं तर नाशिक शॉर्टली खूप वर्षा स्थानावर जाईल. अगदी बरोबर. आणि IT सेक्टर डेव्हलप होणं फार महत्वाचं आहे. इंडस्ट्रियल तर आहेच ऑलरेडी, सातपूरमध्ये, MIDC मध्ये, पण जॉब रिलेटेड जे काही प्रोग्राम्स आहे, IT सेक्टरमधले जॉब्स आहे, आणि IT सेक्टरसाठी आता गव्हर्नमेंट आडगावच्या शिवारामध्ये काहीतरी फार मोठी प्रचंड हे पण हब करत आहे. ती एक जमेची बाजू आहे. तर माझं मत आहे IT सेक्टरला जितकी चालना मिळेल तेवढी सिटी ग्रोथ होईल. अन्यथा मला असा काही चान्स वाटत नाही दुसरं काही अचिव्हमेंटसाठी. IT सेक्टर फार महत्वाचं आहे. तर मग प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत IT सेक्टरसाठी? तुम्ही जे काही सरकारला रिक्वेस्ट करून काय जे असेल ते सुविधा बरोबर त्या सगळ्या प्रोव्हाइड करून, आणि IT सेक्टर जितक्या लवकरात लवकर आणता येईल तेवढा रोजगार निर्माण होणार, तेवढा डेव्हलपमेंट होणार, तेवढा आपला विकासाचा भाग डेव्हलप होणार. इव्हन नाशिक आहे, नाशिकच्या आजूबाजूच्या पेरिमीटरचा साधारणतः 20 ते 25 किलोमीटरचा जो एरिया आहे तो सुद्धा प्रचंड डेव्हलप होईल. त्याच्यामुळे रोजगार निर्मिती होईल. त्यामुळे IT साठी शासनाने खूप महत्वाची भूमिका निभावली पाहिजे. एक तर आपल्याकडं दैव कृपेने कुंभमेळा वगैरे हे नाशिकला भरतं, हे नाशिककरांसाठी फार मोठी गोष्ट आहे. आणि त्या माध्यमातून ह्या गोष्टी सुद्धा डेव्हलप झाल्या. आणि दळणवळणासाठी नाशिक हे पूरक आहे. रेल्वेची सुविधा आहे, बॉम्बे आग्रा हायवे, सगळं तुमचं समृद्धी कनेक्टिव्हिटी आहे. त्याच्यामुळे नाशिक हे IT हब व्हावं ही माझी इच्छा आहे. आणि त्यासाठी गव्हर्नमेंटनी आणि प्रशासनाने पावलं उचलावी अशी मला प्रामुख्याने वाटतं. येस, नक्की. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा घटक आहे. तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता? प्रत्येक कंपनीची पॉलिसी ठरलेली असते. बरोबर. आणि थोडक्यात
थर्मलच्या प्रोसेसमधून झालेलं स्टील कधी चांगलं. बरोबर. आणि त्या प्रोसेसमधून त्याच्या सगळ्या लॅब्स टेस्टिंग्स वगैरे ज्या असेल त्या प्रॉपर जो कंपनी करत असेल तर ती कंपनी मी कधीही प्रिफर करतो. आणि मी शक्यतो मी आजपर्यंत मार्केटिंगमध्ये पोलाद आणि राजुरी हे दोनच स्टील सजेस्ट केलेले. म्हणजे माझे क्लायंट्स असो, तुम्ही पोलाद घ्या, राजुरी घ्या, नो प्रॉब्लेम. कारण माझा वैयक्तिक अनुभव असा आहे का स्टँडर्ड वेट आहे सगळं काही. आणि सगळ्या प्रोसेसमधून जे आपल्या टेक्निकल प्रोसेस आहे, जे आपण नेहमी सेमिनार होत असतात तालुका वाईज, प्रत्येक तालुक्याला प्रत्येक कंपनी सेमिनार घेते, त्याचं आपलं भरपूर त्याच्यावर विचारमंथन होता. टेन्साईल काय, हे काय काय जे असेल नसेल आपलं पूर्ण टेक्निकल मीट होत राहता. त्याविषयी आपल्याला आज त्याच्यावर बोलायचं नाही जास्त. सगळ्यात महत्वाचं का हे. आणि राजुरी म्हणजे माझ्या माहिती आहे ही तुमची आयकॉनची मदर ब्रँच आहे. त्याच्यामुळे मला इथे राजुरी आणि पोलाद आणि राजुरीमुळे ही मदर ब्रँच असल्यामुळे मला येण्यासाठी खास आनंद वाटला. नक्कीच. म्हणून मी तुमच्या भेटीला आलो. आता अगदी शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे या क्षेत्रामध्ये जे नवीन तरुण इंजिनियर येतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सगळ्यात महत्वाचं आजच्या युगात जे काय मार्केटिंगमध्ये लोकांच्या अपेक्षा काय आहे, डेव्हलपमेंट काय आहे, कोणत्या पद्धतीने प्लॅनिंग केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, साधारणतः पुढचा फ्युचर किमान 20 वर्षाचा विचार करून आजचं प्लॅनिंग करा. बरोबर. आजचं तुम्ही शॉर्ट माइंडने प्लॅनिंग करू नका. बरोबर. जे काय असेल क्वालिटी कंट्रोल करा, काम प्रामाणिकपणे करा. काम एखाद्या पार्टी किंवा एजन्सीने आपल्याला कमी दरामुळे नाकारलं असेल तर खचून जाऊ नका. काम ते करू नका. तुम्ही प्रॉपर रेटनी क्वालिटी वर्क द्या आणि क्वालिटी वर्क प्रमाणेच काम करा. माझ्या जीवनामध्ये मी काही असंख्य कामं नाकारले, केवळ नो कॉम्प्रोमाइज इन रेट. तुम्हाला जर क्वालिटी द्यायचं असेल तर कॉम्प्रोमाइज करू नका. ह्या तत्वावर मी जगलोय आणि मी पुढच्या पिढीला हेच सांगतो, रेटमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका, पण क्वालिटीमध्ये तडजोड करू नका. सो ते इंजिनियर सुनील ठोंबरे सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करू नका. मला थोडक्यात असं वाटतं की एखाद्या डॉक्टरकडनं चूक झाली तर एखादाच जीव जाऊ शकतो, पण एखाद्या इंजिनियरकडनं जर एखादी चूक झाली तर शेकडो प्राण जाऊ शकतात. तर त्याप्रमाणे तुम्ही कायम काळजी घ्या. दर्जाशी कधी तुम्ही प्रतारणा करू नका, कारण एखादी आपण बनवलेली वास्तू पुढचे 60-70 वर्ष 2-3 पिढ्या त्याच्यामध्ये राहणार असतं. लोकांचं ते स्वप्न असतं की तुम्ही प्रत्येक कष्टाचा 1-1 रुपया करून केलेलं असतं. त्यामुळे त्याच्याशी कधी तुम्ही अशी तडजोड करू नका. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात. भविष्यात सुद्धा असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.